9:57 झालेत आणि इथे आपल्याला फाटक पार करावं लागतंय. आपण आत्तापर्यंत म्हणजे ह्या रूटला तरी 3दा फाटक पार केलं आहे. नर्मदे हर एकदा फ्लायरवरनं गेलं, एकदा नॉर्मल खालून गेलं ब्रिजवरून आणि हे प्रॉपर फाटक आहे. नर्मदे हर शंभो हर हर महादेव. कंट्रोल रूम आहे इकडे आणि ते महिलाचं एक मंदिर आहे, माँ खेड़ापति दरबार धरम कुंडी मंदिर आहे इकडचं. नर्मदे हर निघा ना. आपण धरमकुंडीमध्ये आलो आहोत आता. त्याविषयी आपण हनुमान मंदिरला जिकडे गेलेलो तिथे पुरातन अशी खेड़ापति मैया आणि शिवजीची मूर्ती होती. खूप छान मूर्ती होती, अप्रतिम, मस्त एकदम पुरातन वास्तू. आणि त्याचं जे कोरीव काम होतं मस्त होतं आणि ती अजूनही म्हणजे एवढी खंडित नव्हती, पण खूप छान मूर्ती होती. तुम्ही बघितले, तुम्हाला दाखवली आहे. ते बघा तिथे लहान मुलं गाणं लावून खेळतात रंगपंचमी पाण्याने. नर्मदे हर शिवनी मालवा रोडवर जितेंद्र फॅमिली ढाबा आहे, शुद्ध शाकाहारी. तर ते परिक्रमावासियांची सेवा पण करतात. त्यांनी कुठला बोर्ड वगैरे लावला नाही आहे. जर तुम्ही दुपारी जर तुम्हाला भोजन प्रसादी घ्यायची असेल किंवा रात्रीची भोजन प्रसादी घ्यायची असेल आणि जर इथे राहायचं असेल तर ते सेवा देतात. तर आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही इथून चाललेलो होतो, त्यांनी चहासाठी आम्हाला थांबवलं. त्यांची व्यवस्था खूप छान आहे. आतमध्ये एक हॉल आहे, तर तुम्हाला दाखवतो सगळी व्यवस्था कशी आहे ती. हां, राईट साईडला उजवीकडे जी मोकळी जागा दिसते आहे तिथे परिक्रमावासियांची राहण्याची, जेवणाची सगळी सुविधा आहे इकडे. तर तुम्ही इकडे शिवनी मालवा रोडवर आलात तर जो धाबा मी सांगितला तर तिकडे तुम्ही रात्री दुपारी वास्तव्य करू शकता. नर्मदे त्यांच्याकडे घोडा पण आहे, कारण ते घोडे रेंटवर देतात लग्नासाठी वगैरे. नर्मदे आणि त्यांच्याकडे एक सुंदर अशी माताजीची फ्रेम आहे, खूप छान अशी फ्रेम आहे बघा. 3D इफेक्ट आहे त्याला. नर्मदे आपण त्याचा एक फोटो पण घेऊया. हा बघा, हा त्यांचा बोर्ड है, जितेंद्र फैमिली रेस्टोरेंट धरमकुंडी आपका हार्दिक स्वागत वंदे अभिनंदन करता है. सलकनपुर माँ विजयासन देवी धाम को पैदल जाने वाले सभी भक्तों के लिए प्रसादी. हा बोर्ड मगाशी बघितला नव्हता, म्हणजे हा बोर्ड दिसत पण नाही आहे. त्यांनी कुठे ग्रुपमध्ये ॲडव्हर्टाईज पण केलेली नाही. तर तुम्ही इकडे आला तर नक्की या जागेला भेट द्या. त्यांचा भाव खूप छान आहे. तर आता आपण पुढच्या मार्गाला मार्गस्थ होऊया, नाही तर ऊन पडायच्या आधी आपल्याला 12पर्यंत शिवनी मालवाला पोचायचं आहे. 12-12:30 हार्डली, कारण नंतर आपल्याला 1 तास तरी आराम करावा लागणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आता आपण भिलटदेवला आलो आहोत. इथे इको पर्यटन केंद्र भिलटदेव आहे. याच्या बाजूला एक रेस्टॉरंट आहे, चांगलं रेस्टॉरंट दिसते. नर्मदे हर. आता शिवनी मालवा आय थिंक जो एक 5 ते 6 किलोमीटर असेल ऑलमोस्ट. नर्मदे हर. जायका भिलट रिसॉर्ट. इंटिरियर खूप छान दिसतंय बाहेरून तरी, ॲम्बियन्स वगैरे छान वाटलं. नर्मदे हर गार्डन वगैरे पण आहे. तिथे मोठं गार्डन आहे त्या बाजूला. मला वाटतं मॅरेज वगैरेचं सगळं पार्टी वगैरेसाठी ते लग्न वगैरे होत असेल.
पब्लिक गार्डन आहे का माहिती नाही, बहुतेक पब्लिक गार्डन आहे तिकडे उजव्या बाजूला. लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे घसरगुंडी सगळ्या फॅसिलिटी आहेत. नर्मदे हर. बदकं वगैरे सोडलेत बघा, आतमध्ये दिसतात बदकं आहेत. मोठं गार्डन आहे. शिवजींची मूर्ती आहे. पण आज गर्दी नाहीये कारण आज सुट्टी आहे रंगपंचमीची. नर्मदे हर. हे नजारा एकदम छान दिसतोय. ऊन आहे पण तरी पण छान वाटतंय. नर्मदे हर. रिअल गोल्ड गव्हाची शेती बघा. असं वाटतं ना सोनं पेरलंय सगळीकडे. नर्मदे हर. सगळीकडे गोल्ड गोल्ड गोल्डच आहे. नर्मदे हर. MP मध्ये मोठ्या प्रमाणात आता रंगपंचमी साजरी केली जाते. नर्मदे हर. हे बघा रिअल गोल्ड. शंभो हर महादेव. शिवनी मालवा इथून आता 6 किलोमीटरवर आहे आणि 11:35 झाले. एक 12:30 पर्यंत पोचायचा आपला प्रयत्न आहे. त्यानंतर ऊन भरपूर वाढलेलं आहे तर एक 2-2:30 पर्यंत तरी आराम करायला पाहिजे कारण एकदम जास्त उन्हात चालणं होत नाही. नर्मदे हर. आणि टेम्परेचर सुद्धा 2-3% वाढणार आहे असं काल फोरकास्टमध्ये लिहिलेलं होतं. नर्मदे हर. नर्मदे हर. मनापुराला श्रीराम ट्रेडर्स म्हणून एक हे आहे, त्यांच्या घरी आज दुपारची भोजन प्रसादी घेतली आणि ते रात्री राहण्यासाठी म्हणजे आम्हाला सांगत होते पण आम्हाला पुढे जावंच लागणार आहे. आता ट्रेनची तिकीट बुक झाली आहे तर उगाच थांबलो तर उशीर होईल आणि त्यामुळे आम्ही इथे थांबत नाही आहोत. तर छान अशी भोजन प्रसादी करून आम्ही शिवनी मालवाच्या दिशेने निघालो आहोत आता. नर्मदे हर. आणि छोटा जो आहे ना तो सुद्धा सगळ्यांनी इथे परिक्रमा दिसले की दीदी बुलाव उनको बुलाव करतात. म्हणजे खूप सेवाभाव आहे यांचा. नर्मदे हर बोलो. बघा कलर अजून गेला आहे त्याच्या चेहऱ्याचा. चलो भैया नर्मदे हर. नर्मदे हर. ऊन आता थोडं कमी आहे. आम्हाला आता तब्बल 12 ते 15 किलोमीटर चालायचं आहे. परत आज 6-6:30 किती वाजतील माहीत नाही आहे. नर्मदे हर. तर आता आपण शिवनी मालवापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहोत. दुपारी एक गृहस्थ सेवा देतात त्यांच्याकडे आपण भोजन प्रसादी केली आणि गुलाबजाम वगैरे मस्त खायला मिळाले. माझ्याची कृपा. आणि आज MP मध्ये रंगपंचमी आहे त्यानिमित्ताने सगळी दुकाने पूर्ण बंद आहेत बघा. एकदम शुकशुकाट आहे MPच्या रोडवर. आहे बघा इकडे बघा यांची पण इथे रंगपंचमी साजरी होते होळी रस्त्यावर. असे भरपूर लोक आज दिसले आणि ते पण पाया पडायसाठी येत होते तर आम्ही त्यांना दुरून सांगत होतो लांबून पाया पडा. दोघा ठिकाणी म्हणजे बऱ्याच लोक कलर लावायला पण आले म्हणजे अशा अंगावर कलर लावत नव्हते कारण परिक्रमावासियांचे खूप रिस्पेक्ट करतात इकडे MP मध्ये. तर मातारामला सुद्धा लांबून पाया वगैरे पडत होते. टीका वगैरे तर मातारामला लावायला आले नाही ते पण मला बऱ्याच लोकांनी लावला टीका. आणि बघा सगळी दुकानं वगैरे टोटल बंद आहे. आता मला वाटतं संध्याकाळी एक 5-5:30 नंतर परत गर्दी दिसायला सुरुवात होईल. दुकानं वगैरे उघडतील. तर अशा प्रकारे परिक्रमेत रंगपंचमी आणि होळी हे दोन्ही सण आमच्या इथेच साजरे झाले. नर्मदे हर. हे बघा शिवनी मालवा केंद्रीय विद्यालय
म्हणजे ऑलमोस्ट आपण मालवामध्ये आलो आहोत. आता आपल्याला ते जे गृहस्थ होते त्यांनी खूप आग्रह केला की त्यांच्या घरी राहण्याचा, आजचा दिवस मुक्काम करण्याचा. पण आम्ही इथून निघालो आहोत आणि आता इथे नर्मदा मंदिर आहे मैयाचं, तर तिकडे जाऊन आजचा स्टे करायचा विचार आहे. कारण पुढे डायरेक्ट 15 किलोमीटरवरती म्हणजे 12-13 म्हणजे शिवने मालवा सोडून ते 12 ते 13 किलोमीटरवरती डायरेक्ट आश्रम आहे. तर तेवढं आता चालायला होईल की नाही, की म्हणजे उगाच लेट होईल, काळोख होईल. तर सध्या तरी असा विचार केला आहे की नर्मदा मंदिरमध्ये आजचा आज थांबायचं. बघू आता पुढे एकदा मंदिरात जाऊ मैयाच्या आणि नंतर तिथे पुढचा विचार करू की आता निघायचं की थांबायचं. पण मोस्टली 99% तिथे थांबायचंच आहे. उद्या सकाळी लवकर ऊन भरपूर आहे. आता पण ऊन चटके लागतात आहे. संध्याकाळी निघाले नर्मदे हार संध्याकाळी निघाले तरी सुद्धा चटके लागतात आहेत. म्हणजे आता 3:15-3:30 होतात आहे तरी पण चटके लागतात आहे. तर बेटर आहे की उद्या सकाळी लवकर उठून आपण निघावं. तर मग म्हणजे काही हेल्थ इश्यू नको व्हायला. नर्मदे हर ओम नमः शिवाय शंभो हर शिवने मालवाचं पोलीस स्टेशन नर्मदे हर. एकदम शुकशुकाट आहे पूर्ण. सगळे घरात आराम करतात आहेत. किराणा स्टोर केवढं मोठं आहे, 2 माळ्याचं किराणा स्टोर. मला वाटतं खालती स्टोर असेल ना, वरती ते लोक राहत असतील. चहाची टपरी चालू आहे नर्मदे हर. राजमाता विजया राजे सिंधिया यांचा स्टॅच्यू आहे आणि हा बस स्टँड आहे. आणि बघा परत नर्मदे हार. मंदिर नर्मदे हार. आणि परवासारखं वादळ सुटायला लागलंय, हवा सुटले भरपूर. बघा भुंगा 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 कसा कुठे गेला. भुंगा होता भुंगा. त्याला भुंगा भुंगा तो मोठा असतो ना काळासारखा. हा हा का हो गो. या मैया भेटल्या आहेत, या मैया भेटल्या आहेत आणि ते आपल्या बरोबर आपल्याला मंदिर दाखवायला येतात आहे. नर्मदा मैयाचं मंदिर आहे आणि खूप गप्पा मारतात आहेत त्या. नर्मदे हर. मैया हे कोणतं मंदिर आहे मैया? ओ मंदिर ओ मंदिर कौन सा है? जो मंदिर हाँ वो मंदिर दूसरा कौन सा है? पता नहीं जो मंदिर हाँ वो तो मैया का मंदिर है, नर्मदा मैया का. नर्मदा मैयाच्या मंदिरमध्ये आपण चाललो आहोत आणि हे पण मंदिर खूप मोठं वाटतं मैयाचं. नर्मदे हर. ओ गाडी बघून या, गाडी बघून आहे. तर आज जिकडे आता मगाशी चहा प्यायला बसलेलो आम्ही, तर तिकडे असं वाटलं की आपण जसं मी जिकडे राहतो तिकडे चहाच्या टपरीवर गेल्यावर कसे सगळे एक चहा झाली, दुसरी चहा झाली, तिसरी चहा झाली, तसं कोण ना कोणतरी येत आहे. कारण आमच्याकडे भरपूर वेळ होता आज, कारण आम्ही इथेच शिवने मालवामध्ये जायचं ठरवलं. त्यामुळे काय आपल्याला पुढे जायचं नाही 12-13 किलोमीटर. तर इकडेच आपण आज थांबतोय, रात्रीचा मुक्काम इकडेच करतोय. तर एक गृहस्थ सेवा देणारे आहेत, त्यांनी भोजनासाठी सांगितलं की आमच्या ॲक्च्युली त्यांनी सांगितलेलं आपल्या घरीच राहायला यायला त्यांच्या, पण आम्ही घरी जात नाही आहे, मंदिरात थांबणार आहोत. इधरही जाणार ना. आणि बघा भव्य मंदिर आहे नर्मदे हर.
तर भोजन प्रसादी त्यांच्याकडून आहे आज आपल्याला. बघा हवा भरपूर आहे, बघा भरपूर हवा वाहते आणि वरती काळे काळे ढग आले. तर भोजन प्रसादी भोजन प्रसादी आज इकडेच आहे त्यांच्या घरी. आणि चहाच्या टपरीवरती जो तो येतो तसा गप्पा मारत बाबाची चाय पिलो तर त्यांच्या एकाकडनं प्यालो, नाही तर पोलीसवाले आले तेव्हा बाबाची चाय पिलो तर त्यांच्याकडनं कोरी चहा प्यायला. नंतर असे म्हणजे 4-5 चहा झाल्या. तर असं वाटलं की आपण आपल्या चायच्या टपरीवर बसलो आणि बसून चहा पितोय असा फील झाला. मस्त मंदिर छान आहे, मोठं आहे. हां आणि क्लायमेट एकदम चेंज झालंय. हा बघा एकदम चेंज झालंय. ह्या साईडला निळसर आकाश दिसेल आणि ह्या बाजूला पूर्ण काळं काळं झालंय. म्हणजे आज बहुतेक परत पाऊस वगैरे पडतोय की काय. नर्मदे हार मैया, होली हो गई खेल के. रतवाडा आज रतवाडावरून निघालो ना. हार्डली आपण किती 21-22 किलोमीटरच चाललंय. बाकी म्हणजे किती किलोमीटर चाललंय इम्पॉर्टंट नाही आहे. शेवटी ते 18 तारखेला तिकीट बुक झालेली आहे. तर त्याच्या आधी कसंही 15 तारखेपर्यंत आपल्याला ओंकारेश्वरला पोचायचं आहे. आणि किती दिवस उरले? 7 दिवस. तर 7 दिवसामध्ये होईल कंप्लीट. म्हणजे 20-25 किलोमीटर चाललं तरी सुद्धा आपण 15 तारखेला आरामात पोचू नर्मदे हार. आणि तिकीट आम्ही दुपारी प्रचंड गरमी असते, म्हणजे चटके लागते. इव्हन आता सुद्धा आम्ही चालत होतो तेव्हा चटके लागत होते चालताना. आणि नंतर संध्याकाळी पहा असं वातावरण असतं म्हणजे गरमी थंडी खूप वारा आणि थंडी प्रचंड. हा आणि आता क्लायमेट तर अजून हॉट होणार आहे. नर्मदे हार नहीं अभी रतवाड़ा रुके थे. रतवाड़ा से ओमकारेश्वर. अर्धकुंभ लगा असता, अर्धकुंभ लगा है. हो नाही हो, हमको मालूम नाही. बंगाली वाटतं. हे काय बनलंय तो त्याच्याच होश मध्ये नव्हता. त्याने ते पान केलं. नर्मदे हार. त्यांना माहित नसेल. हम परिक्रमावासी है टीम. वो फोन किया था ना उन्होंने. फोन किया था ना मंदिर घुमाना. जो काकाचा बोला. मगाशी आपण तिकडे गेलेलो ते राम जानकी मंदिर होतं. चुकून आपण तिकडे गेलो. आपल्याला नर्मदा मंदिरमध्ये जायचं होतं. तर हे समोर आता जे दिसतंय ते नर्मदा मंदिर आहे. थोडीशी चुकामुक झाली. ती जी मैया आपल्याबरोबर होती ती आपल्याला राम जानकी मंदिरमध्ये घेऊन आली. तर आपण आता बरोबर नर्मदा मंदिरमध्ये आलो आहोत. तिथून नर्मदा मंदिर दिसतंय तुम्हाला उजव्या हाताला. नर्मदे हार. आणि घर बघा किती पुरातन घर आहे. त्याचं बाहेरूनच त्याची बांधकाम आणि ते दिसतंय ना सगळं डिझाईन वगैरे आहे त्याच्यावरती. नर्मदे हार. हे बघा नर्मदा मंदिर. श्री नर्मदाजी मंदिर धर्मशाला. नर्मदे हार. नर्मदा मंदिर है. अच्छा ये धर्मशाला. ये लोग तो चले गए आए. नहीं है ना नीचे टू.